विनेश फोगाटनं कुस्तीला अखेरचा रामराम केलाय। ऑलिम्पिक अपात्रतेनंतर विनेश फोगाटनं आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अलविदा कुस्ती असं ट्विट विनेशनं केलेलं आहे। कुस्ती जिंकली, मी हरले, सर्वांची ऋणी राहील, मला माफ करा, असं ट्विट विनेश फोगाटनं केलेलं आहे। आपण पाहूयात विनेशनं नेमकं काय ट्विट केलेलं आहे। तर विनेशसाठी आता बजरंग पुनियानं सुद्धा ट्विट केलेलं आहे। विनेश, तू हरली नाहीस, तुला हरवण्यात आलाय। तर विनेश, तू भारताची शान असल्याचं बजरंग पुनियानं म्हटलेलं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, एक मोठा निर्णय घेतलेला आहे विनेशनं, काय माहिती? नक्कीच विनेशने काल ऑलिम्पिक मधून डिस्क्वालिफाय झाल्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला हे देखील लक्षात घ्यावं लागेल की विनेश फोगाट यांचं कोर्ट ऑफ अपीलकडे आज अपील पेंडिंग आहे आणि आज सकाळी त्याविषयीचा निर्णय येईल। आता अगदी काही क्षणात आपल्याला कळेल की विनेश फोगाट यांच्याविषयी जो पॅरिस ऑलिम्पिक मध्ये निर्णय घेण्यात आला तो मागे घेतला जाणार आहे का, त्यांना संयुक्तपणे रौप्य पदक दिलं जाणार आहे का, याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं या अपीलात सामावलेली आहेत। पण तरी सुद्धा कदाचित विनेश फोगाट यांना कल्पना असल्यामुळे काय निर्णय येईल किंवा दुसऱ्या बाजूला ज्या प्रकार तो सगळा घडला त्यानंतर मग आता शेवटी विनेश फोगाट यांनी त्या सगळ्या प्रकारानंतर स्वतःची कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली असं दिसतंय। पण लवकरच विनेश फोगाट या काहीतरी वेगळा निर्णय घेऊन पुन्हा एकदा समोर येतील अशी माहिती समजते आणि लवकर त्याबद्दलचा निर्णय त्या जाहीर करू शकतात, किंबहुना सगळ्यांना ते दिसेल। निश्चित। सोमेश, धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।